नमस्कार मंडळी, तुमचं स्वागत आहे माझ्या चॅनलवर. मी सविता. आता इथे गरम पाणी केलं, थोडंसं मीठ टाकलं आणि 1 वाटी सोयाबीन टाकली. आता सोयाबीन 2 मिनिटं ना इथे आपल्याला चांगली शिजवून घ्यायची आहे आणि स्वच्छ धुवून आहे ना त्यातलं सगळं पाणी काढायचं. आणि आता याच्यामध्ये मसाले बघा, किचन किंग मसाला, मिरी पूड टाकली आहे, अर्धा चमचा हळदी पावडर, धना पावडर, चिकन मसाला टाकला 1 चमचा, अद्रक लसूणची पेस्ट, दही 2 चमचे आणि कसुरी मेथी. हे सगळं व्यवस्थित आपल्याला याला लावून घ्यायचं आणि रेस्टला ठेवून द्यायचं. आता याच्यासाठी आपण वाटण बनवायला घेऊया. कढईत थोडंसं तेल टाकलं, जिरे टाकले, त्याच्यामध्ये अर्धा चमचा दोन कांदे पातळ चिरून टाकले. आणि आता हे वाटण आहे ना आपल्याला फक्त थोडं रंग बदलेपर्यंतच भाजायचं आहे, जास्त नाही भाजायचं. आता इथे ना काजू टाकले याच्यामध्ये, कारण की एकदम रेस्टॉरंट स्टाईल ही भाजी होणार आहे बरं का. आणि याच्यामध्ये ना आता आहे ना काश्मीरी मिरच्या टाकल्या 3 ते 4 आणि 2 टोमॅटो. असं रंग बदलेपर्यंत जरा भाजून घ्यायचं. आणि कोणी चिकन खात नसेल ना, जे लोक चिकन खात नाही ना त्यांनी आवर्जून सोयाबीन खा, कारण की जेवढं प्रोटीन चिकनमध्ये आहे ना तेवढंच प्रोटीन याच्यामध्ये आहे बरं का. म्हणून आहे ना आठवड्यातून कमीत कमी एकदा तरी तुम्ही सोयाबीन खाल्ली पाहिजे. आणि इथे बघा, कोथिंबीर टाकून ना याला आहे ना चांगलं 1 ते 2 मिनटं शिजवून घ्यायचं. कारण की आता शिजवल्यानंतर ना जो कांद्यामध्ये गोडवा असतो, टोमॅटोमध्ये आंबटपणा असतो, हे शिजवल्यानंतर ना ते निघून जातं सगळं. त्याच्यामुळे आपली ग्रेव्ही ना खूप जास्त टेस्टी लागते. आता लगेच इथे पॅनमध्ये ना मी तेल टाकलं आणि बटर टाकलं थोडंसं आणि हे वाटण वाटलेलं टाकलं. आता हे व्यवस्थित परतून घ्यायचं आहे आपल्याला. इथे लाल मिरची पावडर, घरातले लाल तिखट मसाले अर्धा चमचा आणि चिकन मसाला 1 चमचा असे मसाले टाकायचे. चवीप्रमाणे मीठ टाकलं आणि व्यवस्थित याला पण आपल्याला ना तेल सुटेपर्यंत परतून घ्यायचं आहे. आता बघा, हा मसाला ना तेल सुटेपर्यंत परतला. त्याच्यामध्ये आता ही सोयाबीन आहे ना आपली, हे सगळं व्यवस्थित टाकायचं. याला पण आहे ना इथे 2 ते 3 मिनटं छान परतून घ्यायचं. थोडीशी आता झाकण ठेवून ना इथे एक वाफ काढायची. मग तुम्ही ही भाजी ना चपातीसोबत, भाकरीसोबत, फुलक्यांसोबत, रोटीसोबत एकच नंबर. याची टेस्ट आहे ना, म्हणजे ज्याला सोयाबीन आवडत नसेल ना त्यांना नक्की एकदा ह्या पद्धतीने ही भाजी करून खाऊ घाला. बघा, ते परत परत ही भाजी करायला तुम्हाला सांगतील, एवढी टेस्टी लागते. आणि याच्यामध्ये प्रोटीनसुद्धाच खूप चांगल्या प्रमाणात प्रोटीन आहे. म्हणून ही भाजी तुम्ही नक्कीच आवर्जून खात जा, आठवड्यातून एकदा दोनदा. आता इथे उकळी आली आणि अर्धं झाकण ठेवून आता आपल्याला भाजी छान शिजून घ्यायची आहे. आणि इथे आपली भाजी पूर्णपणे रेडी झाली. वरतून खूप सारी कोथिंबीर टाकायची आणि गरम गरम जेवायला घ्यायचं. टिफिनला सुद्धा तुम्ही देऊ शकतात ही भाजी. आणि सगळे आवडीने खाणार, लहान ते मोठे सगळे आवडीने खाणार. इतकी छान ही ग्रेव्ही लागते. आणि व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि जेवायला या. बाय.